2 3 4 आकडे झाले 4. आकडे झाले 4. माझं नाव घ्यायला हळदीला वेळ झाली 5. दीवानी दीवानी दीवाना तेरा हो गया. दीवानी दीवानी दीवाना तेरा हो गया. जब से तू दिल में समाई, जब से तू दिल में समाई. आकडे झाले 4. पवनरावांचं नाव घेते. हळदीला वेळ झाली 5. वा 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 टाळ्या. 1 2 3 कपाळी लावते कुंकू, कुंकवात पडला मोती. महेशरावांसारखे पती मिळाले, ईश्वराचे मानू आभार किती. वा वा छान. सहज गेले बाहेर नजर गेली आकाशात. सहज गेले बाहेर नजर गेली आकाशात. निलेश रावांचा फोटो भारताच्या नकाशात. सांज समयी उमलते कळी, सांज समयी उमलते कळी. सुभाषरावांचं नाव घेते. संतोष आणि रोहिणीच्या 25व्या अॅनिव्हर्सरीच्या वेळी. छान छान व्हेरी गुड. पक्षाचे गुंज गुंज डोळे, राजहंस पक्षाचे गुंज गुंज डोळे. महेशचे नाव माझ्या हृदयात खेळे. मंगळसूत्रातल्या 2 वाटी, सासर माहेरची खून. प्रकाशरावांचे नाव घेते. मी आहे टोण्याची सोस. 0 = 0. विकासराव माझा फेवरेट हिरो. चांदीच्या वाटीत खडी साखरेचे खडे. मानसिंगरावांचं नाव घेते तुमच्या पुढे. वा 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 छान छान छान. क्या कहूँ आँखों ने मेरी सब कह दिया. एक तू ही जीने का मतलब कह दिया. ओ क्या कहूँ आँखों ने मेरी सब कह दिया. एक तू ही जीने का मतलब कह दिया. अब सांसें चले ना चले क्या फिकर, तू चले साथ तो खूबसूरत सफर. तेरी राहों में मेरा जहां के रंग लगे इश्क दा, के रंग लगे इश्क दा. मैं तेरा होया इस तरह, के रंग लगे इश्क दा. कि तेरे बिन आधा सा हुआ, अधूरा कोई वादा सा हुआ. कि तेरे बिन आधा सा हुआ, अधूरा कोई वादा सा हुआ. जो पहले कुछ कम था दीवाना, मैं आज ज्यादा हुआ.
तुला
लागली माझ्या हृदयात धडधड पोरी जरा जपून दांडा धर 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 मित्राच्या या लग्नामध्ये घेतलं माझं नाव पोर मला म्हणतात सोय केली गार भाव डीजे वाल्या गाण्यावर नाचणार समोर लाव गाणं होईना पोर नाचणार होईना पोर नाचणार बाजून होतो मी करवला खडकीवाला दादाचा डीजे हलवला नवऱ्याकडच्या बाजून होतो मी करवला खडकीवाला दादाचा डीजे मी ठरवला त्यात पोर म्हणती खंब्याचा वासला वंच मोर लाव गाणं वंच मोर लाव नळतीवर का होईना पोर नाचतात राव वंच मोर लाव गाणं वंच मोर लाव नळतीवर का होईना पोर नाचतात राव माझ्या पुढं नाही चालत डान्सिंग आधीच अंगाने काळी मुडी हातपाय हिच जात्या लगळून झाली गरगरीत राजगिऱ्याचा नाही लाडू गिरला ग माझ्या बायकोनं उपास धरला माझ्या बायकोनं उपास धरला राजगिऱ्याचा नाही लाडू गिरला ग माझ्या बायकोनं उपास धरला राजगिऱ्याचा नाही लाडू गिरला ग माझ्या बायकोनं उपास धरला किनार पाणी हे 6,000 रुपये सांगतो घरला का माझ्या बायकोनं उपास धरला 6,000 रुपये सांगतो घरला का माझ्या बायकोनं उपास धरला माझ्या बायकोनं उपास धरला नवरत्नाचा बाजार भरला का माझ्या बायकोनं उपास धरला अलग तुझ में असर कुछ है के दिखता नहीं मगर कुछ है अलग तुझ में असर कुछ है के दिखता नहीं मगर कुछ है फिदा हूँ मैं तो एक नजर बस एक नजर बस एक नजर तक के लगे भी तो ये और किधर अब और किधर दिल संग तेरे लग के सही
गलत तुझ में अगर कुछ है, अलग तुझ में असर कुछ है। तुमसे किरण धूप की, तुमसे सियाह रात है। तुम बिन मैं बिन बात का, तुम हो तभी कुछ बात है। तुमसे किरण धूप की, तुमसे सियाह रात है। ताटते पीठया गुंतल्या लोचनी, ही साध तुझारी धुराची, हलकीच पुरी प्रणयाची, हुरहुर मनी मिलनाची है जी, हुरहुर मनी मिलनाची दे सके कौल आता उजवा। क्या बात आहे. थांबा आता मग तुम्हाला देतो. मॅडम फुगे फक्त द्या जरा. नाही त्याच्यानंतर हा फुगा फुगवून झाल्यानंतर टास्क संपतो. सोपं आहे अगदी. हा ठीक आहे. लावतात काय माहिती, बोलवले तर खरं वरती, पण काही नाही, मजा आहे, यामध्येच आनंद असतो आणि ठीक आहे, आणखीन चालेल. आनंद वाढतो. गाठ मारा त्याची तुम्ही करायचं. ठीक आहे. हां तुम्ही यांच्या जोडीने आणि तुम्ही तुमच्या जोडीने. तर आता आपण काय करणार आहे, आता बघूया कोण. हा एक या 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 एकमेकाला सोडू नका, फक्त फुग्याला हात लावू नका. या चाला हळूहळू. वा 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 या. ही जोडी बघा चालते कशी चाला. क्या बात आहे, क्या बात आहे. वा 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 मस्त. क्या बात आहे. खाणं जर घेणार असाल तर घेऊ शकता बरं का. अनेक चढउतार सुखदुःख आली, त्याच्यामध्ये माझी सहधर्मचारिणी सौभाग्यवती महानंदा हिचं खूप मोठं सहकार्य, पाठबळ आणि आर्थिक, मानसिक, वैचारिक सर्व प्रकारचं मला सहकार्य लाभलं. ती मला जीवन सहचारिणी म्हणून लाभली, याचा मला नितांत अभिमान आहे. थँक्यू. तुम्हाला असं ऐकायला मिळतंय का सांगा बरं सगळ्यांना. चला जरा जोरदार टाळ्या म्हणणार आहेत ते बरं का. आय लव्ह यू. जोरदार टाळ्या आणण्यासाठी. स्टार्ट. बाबा एक मिनिट. खालचे टाळे मस्त. वा 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 वा. कोण येते, कोण येते. बरोबरीच चालले, बरोबरीच चालले. कोण येते. दोघींनी इथं म्हटलं शिवा आणि परत रिटर्न जावा. रिटर्न जावा, रिटर्न जावा. कोण पहिलं पोचते जरा कुणीतरी घाई करा, दोघं बरोबर जातात. हा म्हणा की बार बार देखो, हजार बार देखो, देखने की चीज है हमारा दिल का कहानी हो, कहानी हो, कहानी हो। बार बार देखो, हजार बार देखो, ये देखने की चीज है हमारा दिल का कहानी हो, कहानी हो, कहानी हो। और भी होंगे दिलदार यहाँ, लाखों दिलों की बहार यहाँ, पर ये बात कहाँ, हाँ जी हाँ। और भी होंगे दिलदार यहाँ, लाखों दिलों की बहार यहाँ, पर ये बात कहाँ। ये बेमिसाल हुस्न का जवाब है
ताली हो ताली हो ताली हो. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. या दोघांना एक एक चॉकलेट द्या आणि सुकले फॅमिलीला पण एक एक चॉकलेट द्या. जरा जोरदार टाळ्या. गोड गोड बक्षीस या ठिकाणी भेटते. हा आणि आता या टाळे जरा खालचे. वा वा. तुम्ही नका काही करू. हा एवढ्या तेवढ्याच पाहिजे होते ना. बस थांबा 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 दोघी थांबा. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. किती सुंदर कधी हे केलं. पण खालच्यांची काही खूप चालली ती खुर्ची कोणाच्या केसात किती. चेहरे जरा जोरदार टाळ्या. टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांच्या. क्या बात आहे. स्माइल बघा. स्माइल. चला अतिशय सुंदर. सर बोलवल्यानंतर न घाबरता न भीता पहिला डाव तर इतका सुंदर खेळला तुम्ही की म्हणजे मला वाटलं नव्हतं की तुम्ही जिंकाल. पण रोमॅन्टिक जोडीला तुम्ही हरवलं. शाहरुख काजोलला हरवलं. एकदा जोरदार टाळ्या दोघांसाठी झाल्या पाहिजे बरं का. हो खाना बर ठीक आहे. चलो महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यात आर्वी माझं गाव. पंढरपूरची पत्नी केली कविता तिचं नाव. वा 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 वा. मॅडम कुणातर्फे माझ्यातर्फेच देतो. हा बस बघा. टाळ्या जरा जोरदार सगळ्यांच्या. श्यामल. बस. श्यामल काहीतरी बोला. मैं तुमसे प्यार करता हूं, आम्ही तुम्हाला. ठीक आहे. त्या गाणं म्हणणार आहे तुम्ही. कोणतं म्हणणार आहे.
आज मेरे सांसों में महक रहा है तेरा गजरा, आज मेरी रातों में लहक रहा है, आज मेरी रातों में लहक रहा है तेरा गजरा। ओ हंसनी मेरी हंसनी कहाँ चली मेरे अरमानों के पंख लगा के। धन्यवाद. हा. तुम्ही फुगा फुगवायचा, गाठ मारून हातात ठेवायचा, गाणं चालू झाल्यानंतर फुग्यावर बसायचं आणि फुगा फोडायचा. आता फक्त सांग की नख लावायचं नाही. हा, नखाने नाही फोडायचा, बसूनच फोडायचा फुगा. हा, तिथं जाईपर्यंत फुग्यातली हवा जाईल. झाल्यानंतरच आधी म्हणला सगळं घेऊन आलो असतो आपण. बरोबर. बघा गाणं चलो स्टार्ट. टाळ्या टाळ्या खालची जरा टाळ्या. केव्हा आहे? एक तर झालं इकडं. फुगेल्या फुगे फुटला पाहिजे, फुटला पाहिजे. फुगेल्या फुगे केसावर फुगे केसावर फुगे वमनी माय बबल्या या वेळेला जोरदार टाळ्या. दुसरा वेळेला तुम्ही बबल्या इकस केसावर फुगे. आपला खालचा दिला तर का फुगा चला, टाळ्या टाळ्या. कोणता फुगा की जरा? कोण फुटते? या लवकर आला तर आमचा फुटला. यांचाच फुटला पहिला. तुमचा फुटला नाही, तुम्ही घाई केली पण बसल्यावर फुटलाच नाही. हाच फुटला फुगा, त्यामुळे ही जोडी विनर आहे. चला जोरदार काय या इकडे. भांडू नका बाप. काय खायचे का? खाऊन दाखवायचंय ना, खाऊन दाखवायचंय ना. कशी खाऊन दाखवायचंय काढून एकत्र नाही तो त्यांना एकच यायचंय हो, एक घरी घेऊन जायचं. हा खावा चला. कोणी खायचा? तुम्ही पकड तोंडात. हा तू धर बाई. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हा अरे वा वा वा. आमचं बक्षीस. हा बक्षीस बरोबर. काय म्हणणं बारकी ना. अहो आता त्याचे 2 तुकडे केले तरी सुद्धा ते बघा की. थँक्यू. चलो तुम्ही सर हात लावते ना म्हणजे बक्षीस बस असं ठीक आहे. ओके नुसता हात लावा. हा बस बघा याला तरी चालेल बरं का. बस बघा. हा. ओके हो. जरा जोरदार झाले पाहिजे. विजेती जोडी आता आहे तिथे उपस्थित तेवढी सगळी छोटी मुलं वरती या. तुमच्यासाठी स्पेशल एक गेम होईल छानपैकी आणि त्यानंतर आपल्या मूळ कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहे. चला स्टार्ट करूया. चला रेडी सगळे. चला ऍपल पायनॅपल ऍपल पायनॅपल ऍपल पायनॅपल पायनॅपल. चला जे आउट झाले ते इकडे या एका बाजूला. हा इकडे बसा एका बाजूला. पायनॅपल पायनॅपल या पायनॅपल ऍपल ऍपल पायनॅपल पायनॅपल ऍपल ऍपल पायनॅपल ऍपल पायनॅपल ऍपल पायनॅपल ऍपल ऍपल. हुशार झाले की सगळे. आता फास्ट होणार आहे. ओके कॉन्सन्ट्रेशन. चित्रकार आहेत बरं का सर, जबरदस्त चित्रकार. चला तू पण दीदी बस जवळ सगळे उभे राहा. आता बघूया आता इथपर्यंत चांगले खेळतात. पायनॅपल ऍपल पायनॅपल ऍपल पायनॅपल पायनॅपल. काय नाही ती माझ्या बरोबर सुरात सूर मिसळते. हा ऍपल ऍपल पायनॅपल ऍपल पायनॅपल ऍपल पायनॅपल ऍपल पायनॅपल ऍपल पायनॅपल ऍपल बस बस बस. हा बस. हा
पायनॅपल. चलो दीदी पाठीमागे बस. आता बघूया, इथपर्यंत चांगला खेळतोय बरं का महेशराव. कुठे आहेत तुम्ही? चिरंजीव जबरदस्त खेळतोय. चलो ऍपल, पायनॅपल, ऍपल, पायनॅपल, ऍपल, ऍपल, पायनॅपल, पायनॅपल. इथपर्यंत. आता या तिघीत बघूया कोण जिंकतो. पायनॅपल, ऍपल, ऍपल. असू दे तुला माफ आहे. आता इथपर्यंत पोहोचलाय ना म्हणून गेलाय. ठीक आहे, चला स्टार्ट करायचं. बघूया आता तिघात कोण विनर होते. ऍपल. दोघी राहिलेत. बघूया आता दोघीत कोण राहत आहे. कसं वाटतंय? भीती वाटते? नाही वाटत? बरं, ठीक आहे, सुरू करायचं. चलो स्टार्ट. ऍपल, पायनॅपल, ऍपल, पायनॅपल, ऍपल, पायनॅपल, ऍपल, पायनॅपल, ऍपल, पायनॅपल, ऍपल, ऍपल, पायनॅपल, ऍपल, पायनॅपल, ऍपल, ऍपल. खूप चांगलं करतो बरं का. क्या बात आहे. तुझं नाव सांग दीदी. तुझं? वा वा वा, कसल्या गोड मुले आहेत या. तुम्हा दोघींना 2-2 चॉकलेट मिळणार आहे आणि प्रत्येकाला 1-1 चॉकलेट मिळणार आहे. तर आपण हे तुला 2. ठीक आहे. आणि मॅडम आता काय करा, किती आहेत चॉकलेट बघा. हा चला 1 2 3 4. चलो 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 चलो. काय शांतता नकोय आपल्याला. येस. हा हे तर खूप चांगलं. सोनेरी क्षण. तर या दोघांचंही आपण आता स्वागत करणार आहे. मी दोघांनाही सांगेन की आता तुम्ही तयार राहायचंय आणि तुमच्या तयारीनुसार आपण या ठिकाणी तुमच्या दोघांचीही सुंदर असं एंट्री घेणार आहे. आणि खास या एंट्री नंतर आपण वरती येऊन बसायचंय आणि त्याच्यानंतर पुढील आपण जे काही क्लिप आहे किंवा इतर काही आपल्या गोष्टी आहेत स्क्रीनवर आपण त्या पाहणार आहोत. तर दोघांनाही विनंती करेन की लवकरात लवकर आपण आता स्टेजवरती यायचं आहे. फलक तक चल साथ मेरे, फलक तक चल साथ चल, फलक तक चल साथ मेरे, फलक तक चल साथ चल. ये बादल की चादर, ये तारों के आंचल में छुप जाए हम पल दो पल हो. फलक तक चल साथ मेरे, फलक तक चल साथ चल, फलक तक चल साथ मेरे, फलक तक चल साथ चल. साडी नेसते फॅशनची, पदर घेते साधा. साडी नेसते फॅशनची, पदर घेते साधा. संतोषराव माझे कृष्ण, मी त्यांची राधा. वा वा वा. अच्छा, मस्त मस्त मस्त. सरांकडे आता घ्या हो एक गाणं म्हणा वाटतं. हा गाणं म्हण. एक प्यार का. गाणं म्हणा. एक प्यार का. पल पल
हा 1 bottle 2 glass. रोहिणी फर्स्ट क्लास. मस्त मस्त. जोरच्या हिरव्यागार मखमली लॉनवरती माजी सैनिक परिवारातील सर्व सदस्य, फोटोग्राफीच्या व्यवसायातून जोडलेली उदंड माणसे, त्यांची आई, बहीण, 2 भाऊ व भावजया तसेच सर्व मुलं बाळ आपणा सर्वांच्या साक्षीने व उपस्थितीत हा रम्य सोहळा साजरा करीत आहोत. संतोष व रोहिणी वहिनी यांच्यावर असलेला स्नेह सांभाळत या उभयतांना शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले हे नातच वेगळं असतं. तो मलमली तर ती रेशमी असते. संतोष टोणे यांचे लग्न 22 मार्च 2000 साली इचलकरंजी येथे झाले. इचलकरंजीची कन्या सौ रोहिणी होऊन त्यांच्या हमसफर बनल्या. प्रत्येकाच्या आयुष्यात मनपसंत जोडीदार हवा असतो. झालंही तसंच. रोहिणी वहिनींना मनासारखा, मनातला जीवन साथी मिळाला. त्यांची बॉर्डर हा हिंदी सिनेमा निघाला होता आणि तो फार लोकप्रिय झाला होता. त्यावेळी रोहिणी वहिनींनी हा सिनेमा पाहिला व मनाशी निश्चय केला की मी लग्न केले तर फौजीशीच करणार. आणि गंमत म्हणजे त्यांना संतोष त्याच महिन्यात बघायला गेला होता. असा फौजी संतोषच्या रूपात रोहिणीला मिळाला. लग्न ठरताना ज्या काही अपेक्षा, आवडीनिवडी, सकारात्मक नकारात्मक अशा सर्व गोष्टीतून हा विवाह योग जुळून आला. संतोषरावाचे लग्न झाल्यानंतर रजा संपली. आता पुन्हा बॉर्डरवर जावे लागणार. हा क्षण दोघांनाही फार दुःखदायी होता. संतोषचा घरातून पाय निघत नव्हता आणि त्याच्या पायाला रोहिणींच्या अश्रूंनी बांधून ठेवले होते. पण ड्युटीवर तर जावेच लागणार. संतोषला पुणे येथे रेल्वेला सोडायला महेश व रोहिणी आले होते. असेच काहीसे विरहाचे दिवस निघून गेले. संतोषचे वडील स्वर्गीय श्रीकांत टोणे हे प्रेमळ स्वभावाचे व आदर्श शिक्षक होते. त्यांनी रोहिणी वहिनींना लग्नानंतर आपली मुलगी समजून पुढील शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य व मोकळीक, बळ, आधार दिला. यावेळी हळूहळू दिवस जात होते. एका शिक्षकाच्या पगारावर घराचं आर्थिक चक्र कसे चालणार? पण मोठा मुलगा संतोष हा मिलिटरीमध्ये नोकरीला लागल्यामुळे कुटुंबाला हातभार व आधार लाभत गेला. आर्थिकदृष्ट्या घराची घडी बसू लागली. पहिला मुलगा झाला व संतोषच्या जीवनात खऱ्या अर्थाने संतोष आला. प्रगती व आनंदाच्या रस्त्यावर चालत असताना दृष्ट लागावी अशी घटना घडली. 2006 साली पितृक्षेत्र हरपले. त्यावेळी संतोषचे रशियाला जाण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. 2009 साली दुसरा मुलगा म्हणजेच हेमंत याचा जन्म हैदराबाद येथे झाला. असेच 17 वर्ष देशसेवा करून 2012 साली संतोष रिटायर. संघर्ष करत टोनी फोटोज हा ब्रँड राजधानी साताऱ्यात निर्माण केला. या 2 बंधूंच्या पाठबळावर येऊन स्वतःचे हक्काचे घर बांधले. रोहिणी वहिनी यांनी कुटुंबप्रिय सून, चांगली आई तसेच थोरल्या जाऊबाई अशा भूमिका समर्थपणे पेलून पतीला साथ देत घराचे घरपण. उत्तम असे कवी, साहित्यिक आहेत. त्याचबरोबर राजकारणात देखील सरांचं खूप मोठं असं व्यक्तिमत्व आहे. अगदी पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या ते सरचिटणीस आहेत काँग्रेस पक्षाचे. तर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. याचबरोबर सुंदर असं शूटिंग किंवा त्या पद्धतीचं जी फोटोग्राफी केली होती ते इथे समोरच आहेत योगेशजी आणि जमीरजी. जरा जोरदार टाळ्या या दोघांसाठी देखील झाल्या पाहिजे आणि पाहिजे. आता सर्व आहेत का इथे? चारूजी कुठे आहेत तुम्ही? थोडी थोडी आणि थोडी थोडी प्रेम
तुम्ही टाळ्या वाजवत नाही त्याच्यामुळे ही अवस्था आलेली आहे आपल्याकडे. तुम्ही फक्त माईक घ्या, मी डायलॉग सांगतो तुम्हाला, फक्त तुम्ही म्हणा. नकोच, बरं ठीक आहे, चालेल चालेल, असो. त्यांना नको त्रास द्यायला. आज आपण आज त्यांच्या खास आजच्या आनंदामध्ये आणि दोघं एकमेकांना हार अर्पण करतील. तर खास या क्षणाच्या निमित्ताने आपल्यापैकीच धैर्यशील सुपले साहेब आपल्याबद्दल एक मनोगत व्यक्त करणार आहेत. तर त्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. 4 शब्द आपण एक सुंदरपैकी बोलावे. जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. तो नियतीचं बोट धरून अज्ञाताच्या दिशेने आयुष्यामध्ये माणसं येत असतात आणि जात असतात, परंतु एका अनोळखी वळणावरती आपल्या आयुष्यात आलेलं माणूस जन्मभर आपली साथ सोबत करतं, सहचर्य देतं. अशीच गोड आणि खूप प्रेमळ साथ माझा भाऊ भारतीय सैन्य दलामध्ये ज्यानं 17 वर्ष आपली देशसेवा केली ते संतोष टोने, त्यांच्या सहधर्मचारिणी सौभाग्यवती मंजुश्री उर्फ रोहिणी वहिनी, या दोघांना सर्वप्रथम आपणा सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी मी लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. एक गाणं आहे, चांदणे शिंपीत दाशी चालता तू चंचले, उंजळी उधळीत मोती हसता काव्य फुले. खरं तर या दोघांच्या जीवनाला या गाण्याप्रमाणे अनेक रंग आहेत, पदर आहेत, सुखाचे, दुःखाचे, कारुण्याचे, ममतेचे, सर्व प्रकारचे धागे इचलकरंजीची कन्या या नात्यानं त्यांनी संसार वक्षामध्ये गुंफलेले आहेत. खरं तर स्त्री ही अधिक समयसूचक असते, कर्तव्यदक्ष असते, सहिष्णू असते, संयमी असते. ती रिद्धी असते, सिद्धी असते, दात्री असते, जन्मदात्री असते, ती सरस्वती असते, ती लक्ष्मी असते. अशा सर्व स्त्रियांची रूपं ह्या प्रत्येक बायकोमध्ये, प्रत्येक आईमध्ये आणि प्रत्येक बहिणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर संतोषच्या जीवनाला खऱ्या अर्थानं आकार आणला तो रोहिणी बहिणीने. असं म्हटलं जातं की कुठल्याही कर्तृत्ववान पुरुषाच्या कर्तव्याला गंध येण्यासाठी त्याच्या बायकोला देखील सुगंध असावा लागतो. तो रोहिणी वहिनींच्या सौभाग्याला आहे. ज्या वेळेस या दोघांचं लग्न झालं तेव्हापासूनचा त्यांचा हा प्रवास. दादा होते, त्याच्यानंतर दादांचं निधन झालं. माईनं खूप चांगल्या पद्धतीनं या तिन्ही मुलांचा सांभाळ केला. महेशची साथ, महेश अत्यंत जिद्दी बसलेला आहे तो तिथं, परंतु ज्यावेळेस त्यानं फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला त्यावेळेस शून्य मात्र भांडवल होतं, परंतु हृदयामध्ये, चित्तामध्ये ध्येयाची ज्योत मात्र पेटलेली होती. त्यामुळं मी काहीतरी करून दाखवेन हा त्याचा ध्यास होता. तो रहमतपुरला आला की माझी आई इथं बसलेली आहे, आईला माझ्या तो काय म्हणायचा, मावशी मला काही देऊ नको, फक्त माझ्या डोक्यावरती आशीर्वादाचा हात ठेव. आणि खरोखर आज महेशने जे टोनी कुटुंबियांचं नाव फोटोग्राफीच्या व्यवसायामध्ये जे अजरामर केलेलं आहे, एका वेगळ्या उंचीवर नेलेलं आहे, त्या महेशसाठी खऱ्या अर्थाने एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत असं मला वाटतं. महेश बरोबर त्याची बायको गीता, जी स्वभावानं अत्यंत खोडकर आहे, त्यामुळे तिचं माझं कधी जमत नाही, परंतु आम्हाला करमत पण नाही. अशी आमची जी भाऊजं आहे. सपनाचं पण तसंच आहे. निलेश सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या भावाला त्यांनी पाठबळ दिलेलं आहे. त्या स्क्रिप्टमध्ये मी लिहिलेलंच आहे. सर्वांना या ठिकाणी संतोषनं आपल्या हृदयाच्या कप्प्यामध्ये सामावून घेतलेलं आहे आणि सर्वजण आपण त्याच्या आणि रोहिणी वहिनींच्या वरचा स्नेह सांभाळत आपण या ठिकाणी आलेला आहात. सर्वांचं त्याचा भाऊ या नात्यानं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि संदीपनं मला या ठिकाणी माझे 4 शब्द बोलायला संधी दिली त्याबद्दल त्याचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सरांचं बोलणं इतकं मधाळ आणि इतकं सुंदर आहे की अक्षरशः पुस्तकातील एखादं पान वाचतोय अशा पद्धतीचं आहे. तर एकदा जोरदार काय धैर्यशील सरांसाठी झालं पाहिजे. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि थेउरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं मोझनं
संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मङ्गलम् शुभमङ्गल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान। दो नैन सितारे है चांद समखड़ा क्या कहना उसका टाळ्या टाळ्या झाल्या पाहिजे जरा जोरदार मस्त करतात मुली जैसे वो शाही टुकड़ा उसके जैसी न कोई नाज़नीं शाही जोड़ा पहन के आई जो बंधन के वही तो मेरी स्वीट हार्ट है वही जोड़ा मेरी मखना मेरी सोनिए है चन बलिए सोनी तेरी चाल सोनी वे लगदी कमाल सोनी वे सोनी तेरी चाल सोनी वे लगदी कमाल सोनी वे मेरी मखना मेरी सोनिए मर जावा है तेरे बिन वे सोनी तेरी चाल सोनी वे लगदी कमाल सोनी वे हाय सोना मेरा यार सोना वे नचदा कमाल सोना वे मेरी मखना मेरी सोनिए चन बलिए हाय हाय चांदनी की हसीन मूरत है सब हसीनों से खूबसूरत है ऐ जान दिल से मैं तुझ पे मरता हूँ तू मेरे प्यार की जरूरत है मेरी तकदीर मेरा ख्वाब है तू सब सितारे है महताब है तू तुझसे सारे हसीन शर्माए सब हसीनों से लाजवाब है तू सोनी तेरी चाल सोनी वे लगती कमाल सोनी वे हाँ सोना मेरा यार सोना वे
मखना मेरी सोनिए चन बलिए मेरी मखना मेरी सोनिए है चन बलिए दिल गया दिल रुबा बनाने में खुद को खोया है तेरे पाने में हुस्न से तूने रोशनी कर दी आके मेरे गरीब खाने में तो मेरी सांसों की रवानी है तेरे दम से मेरी जवानी है तेरी जुल्फों के घने साए में मेरी जन्नत है जिंदगानी है सोनी तेरी चाल सोनी वे लगती कमाल सोनी वे हाय सोनी तेरी चाल सोनी वे लगती कमाल सोनी वे मेरी मखना मेरी सोनी है मर जावा है तेरे बिन वे सोनी तेरी चाल सोनी वे लगती कमाल सोनी वे सोना मेरा यार सोना वे नजरा कमाल सोना वे मेरी मखना मेरी सोनिए चन बलिए मेरी मखना मेरी सोनिए चन बलिए मेरी मखना मेरी सोनिए चन बलिए मैनू रब मिलिया सब मिलिया जब तू मिलिया मैनू हज मिलिया रज रज मिलिया मैनू जब मिलिया है तू मैनू रब मिलिया मैनू सब मिलिया मैनू जब मिलिया है तू मैनू हक मिलिया रूह तक मिलिया मैनू जब मिलिया है तू तेरा होना एक सपना लगदा बस एक तू ही अपना लगदा तेरे बिना हुण नहीं जी लगना वे ओ सोने मेरे सोने मैनू नहीं जीना तेरे बिना ओ सोने मेरे सोने मैनू नहीं जीना तेरे बिना तू ही तू तू ही तू तू ही तू तू ही तू है तू ही तू तू ही तू तू ही तू तू ही तू है
साथ दा है मेरा मैं, तू ही जन्म मेरा है। देख कितना सोना रब ने साथ लिख दिया है। अब ये ख्वाब टूटे ना, साथ अब ये छूटे ना, कस के तू थाम लेना पिया। हर सांस तेरे नाम में कर दूं, गम सारे तेरे खुद में ही भर लूं, रहना बस मेरे रूबरू। ओ सोनिया